बऱ्याचदा मी असं बघतो की जे पहिलं जनरेशन असतं ना त्याच्याबरोबर त्यांची जी टीम असते ती त्यांच्याबरोबर 20, 30, 40 वर्ष असते आणि त्या टीमला नंतर नवीन जनरेशन जेव्हा टेक ओव्हर करते तेव्हा ते गॅप्स क्रिएट होतात. तो एक सजेशन असं पण असतं की नवीन जनरेशननी वेगळी व्हर्टिकल सुरू करावी, कारण आधीच्या लोकांना तो आधीचं जे जनरेशन असतं लिडरशिपचं त्यांच्याबरोबर त्यांना कनेक्ट खूप झालेला असतो, त्यामुळे यांना नवीन यंग लोकांबरोबर कनेक्ट व्हायला त्रास होतो. सो व्हॉट इज ॲडवायजेबल की त्यांना एक वेगळी व्हर्टिकल बनवायची आधी आणि नंतर मर्ज करायचं की कसं करायचं? व्हॉट इज द सोल्युशन? 1999 मध्ये मी पहिल्यांदा आनंद महिंद्रांना भेटलो आणि एका टेक्निकल विषयावर. इट वॉज रिलेटेड टू द यूज ऑफ मोबाईल आणि त्यावेळेला नोकिया कम्युनिकेटरचा जमाना होता, तो डब्बा मोबाईल जो ओपन व्हायचा लॅपटॉप सारखा. तर त्या संदर्भात मी भेटलो. तर जेव्हा मी तिथे गेलो त्यांच्या ऑफिसमध्ये तेव्हा त्यांची मीटिंग चालू होती आणि त्यांनी मला सगळ्यांबरोबर इंट्रोड्यूस केलं, कारण माझे वडील महिंद्रा अँड महिंद्रामध्ये काम करायचे. तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही, त्या रूममध्ये सगळ्यात तरुण व्यक्ती, म्हणजे मी आनंद महिंद्रापेक्षा तरुण आहे, पण त्या रूममध्ये सगळ्यात तरुण व्यक्ती आनंद महिंद्रा होते. सांगायचं तात्पर्य म्हणजे त्या रूममध्ये 3 ते 4 लोक जे अजून होते ना, ते सगळे आनंद महिंद्रांच्या वडिलांबरोबर काम करणारी लोक होती आणि त्यांच्यामध्ये एवढी चांगली सिम्फनी होती ना, म्हणजे एवढं चांगलं सिनर्जाइज्ड माहोल होता ना, की मला ते बघून फार बरं वाटलं. तर आज मला समजतं की फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशनमध्ये फक्त रिलेशनशिपचे फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन असतात, तर वडिलांबरोबरचे जी लोक असतात त्यांच्या विश्वासातली लोक, त्यांचे राईट हँड लेफ्ट हँड संगतीचे जी लोक असतात त्यांच्याबरोबर सुद्धा सेकंड जनरेशनना मॅच करावं लागतं आणि तिथे देखील फ्रिक्शन असतात. तर ही जी गणितं मांडायची असतात ना, ती फक्त नात्यातनं नसून फर्स्ट जनरेशनच्या बरोबरची जी लोकसंख्या असते किंवा जी त्यांची जी टीम असते त्यांच्याबरोबर सुद्धा मॅच करून घेणं ही एक फार मोठी कला असते. कारण अनेक वेळेला अशी गोष्टी असतात की त्या टीममुळे यश मिळालं असतं फर्स्ट जनरेशनला, तर त्या टीमला तुम्ही डिस्प्लेस करू शकत नाही आणि ह्या दोन्ही बाजूचे प्रॉब्लेम असतात. म्हणजे जी तरुण पिढी असते ना, त्यांना असं वाटतं की मी कशाला त्यांचं ऐकावं, आणि जे लोक असतात ना फर्स्ट जनरेशनच्या बरोबरची लोक, ते विचार करतात आता काय मला ह्याला सर म्हणायला लागेल किंवा हिला मॅडम म्हणावं लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला व्यवस्थित हाताळणं गरजेचं आहे आणि ते पण होतंय, पण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फ्रिक्शन्स सुद्धा होतात. तर इट इज मोर ऑफ अ सायकोलॉजिकल गेम आणि त्याच्यामुळे जे फर्स्ट जनरेशन आपल्या मुलांना व्यवसायामध्ये त्यांच्या शाळेबरोबर किंवा कॉलेजबरोबर निगडीत करून ठेवतात ना, आठवड्यातनं एकदा किंवा आठवड्यातनं 3दा, तर ऑटोमॅटिकली एक चांगली बॉन्डिंग निर्माण होते आणि त्या बॉन्डिंगचा फायदा पुढे जाऊन त्या बिझनेसला होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे. अचानक तुम्ही एका तरुणाला आणून बसवलं कंपनीमध्ये आणि सांगितलं आता हा माझा मुलगा आहे किंवा ही माझी मुलगी आहे, आता ह्याचं तुम्हाला ऐकावं लागेल. इट कॅनॉट बी इन्स्ट्रक्शनल, इट नीड्स टू बी अ बॉन्ड, इट नीड्स टू बी सिनर्जी आणि इट नीड्स टू बी ॲब्सोल्युटली ऑटोमॅटिक. माझे एक मित्र आहेत, तुमचेही मित्र आहेत, सुनील उपलब्ध, SDG6 टेक्नॉलॉजीज. सुनीलने सुरू केलेला बिझनेस आहे. आज त्यांचा मुलगा इज अ PhD फ्रॉम बोस्टन इन अमेरिका आणि त्यांची मुलगी शी इज अन आर्किटेक्ट फ्रॉम JJ स्कूल ऑफ आर्ट्स, बेस्ट एस्टॅब्लिशमेंट. आता ते बिझनेसमध्ये आलेत, पण दे आर गेटिंग सो वेल इंटिग्रेटेड इन टू द फॅब्रिक ऑफ द बिझनेस. तर ती स्मूथ ट्रान्झिशन असणं गरजेचं आहे. आणि मी जसं म्हणालो ना, तसं सुनील आणि श्रेया दोघांनी फॅमिली MBAचा कोर्स जॉईन केलेला आहे. दोन्ही क्लासरूमला जातात. तर यू नीड टू स्ट्राईक दॅट बॅलन्स आणि त्याच्यामुळेच तो बिझनेस पुढे जाऊ शकतो. नवीन विचार आणि जुने सक्सेस फॉर्म्युलाज याचं जेव्हा मिश्रण होतं ना, तेव्हा तुम्ही एक नवीन जग निर्माण करू शकता आणि वेगाने. तर सुनील इज रिसेप्टिव्ह, सर्वेश इज रिसेप्टिव्ह आणि स्नेहा इज ऑल्सो रिसेप्टिव्ह. वेन एव्हरीबडी इज रेडी टू लर्न, प्रगती होऊ शकते. तर ते आता आपण पाहतोय आणि मी तर ते रिअल लाईफ सिनॅरिओमध्ये अनेक ठिकाणी पाहतोय. आता मागच्या आठवड्यामध्ये मी सुगंध लोक नावाच्या एका कंपनीमध्ये गेलेलो इन बँगलोर. ओरिजिनल कंपनीचं नाव आहे सारथी इंटरनॅशनल. तर सारथी इंटरनॅशनलची एस्टॅब्लिशमेंट 1945 मध्ये घडली. तर आज सप्तागिरी जो माझा मित्र आहे आणि वंदना त्याची बायको जे बिझनेस सांभाळत आहेत, दॅट इज द 3rd जनरेशन आणि त्यांची मुलगी सुद्धा त्या बिझनेसमध्ये आलेली आहे. शी इज ऑल्सो इंटरनॅशनली क्वालिफाईड, लंडनमध्ये शिकून ती आली आहे, म्हणजे 4थी पिढी. आणि त्या दिवशी मी 3 पिढ्या बघितल्या, सप्तागिरीचे वडील, सप्तागिरी आणि सप्तागिरीची मुलगी, म्हणजे अशा 3 पिढ्या एकाच एस्टॅब्लिशमेंटमध्ये त्या संस्थेला पुढे नेत आहे.
2 एकरमध्ये 80,000 फुटाची ती फॅक्टरी आहे, 1200 लोक काम करतात आणि आता त्या बिझनेसला ते लोक पुढे नेत आहेत. तर मी 4 जनरेशनचं पण उदाहरण पाहिलं आणि मी 2 जनरेशन बरोबर तर मी काम करतोय, सुनील बरोबर आणि सर्वेश आणि श्रेया बरोबर. तर हे चांगल्या पद्धतीने घडतंय आणि एकदाही मी आर्ग्युमेंट नाही पाहिले. सो देर इज नो डिफरन्स ऑफ ओपिनियन, देर इज डिफरन्शियल ओपिनियन गेटिंग इन टू द बिझनेस मॉडेल ॲज न्यू डिसिजन्स आणि स्मूथ इन्स्ट्रक्शन्स. तर इट इज लवली टू सी ऑल दिस. ग्रेट.